Welcome to dear students. In previous lecture, we have to learn subject information technology chapter number 3 advanced JavaScript. In this chapter, we can learn the features of JavaScript, client-side scripting, server-side scripting, difference between server-side scripting and client-side scripting. Then the next topic is switch case and looping structures. In previous lecture, we have to discuss the switch case statement. Now, let's start the next statement, looping statement. While creating programming logic, we need to execute some statement repeatedly. Iteration refers to the execution of statement or a group of statements of code for a fixed number of times or till the condition is satisfied. The condition should be Boolean condition. Boolean means true or false. Some commonly used JavaScript looping statements are. आता लूपिंग स्टेटमेंट म्हणजे काय की एखादी कंडिशन की ती पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल किंवा त्याला आपण इटरेशन म्हणतो की ते रिपीट होत आहे आणि रिपीट होत असताना त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती बुलियन कंडिशन मध्ये त्याची व्हॅल्यू असेल ट्रू ऑर फॉल्स. तर असे काही लूपिंग स्टेटमेंट आहे त्यांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिलं लूपिंग स्टेटमेंट आहे फॉर लूप. दिस लूप एक्झिक्यूट स्टेटमेंट्स as long as condition becomes true. जोपर्यंत जे स्टेटमेंट आपण यूज करतोय ते जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत फॉर लूप जे आहे ते वापरलं जाणार आहे. कंट्रोल कम्स आउट फ्रॉम द लूप व्हेन द कंडिशन बिकम्स फॉल्स. जोपर्यंत कंडिशन फॉल्स येत नाही तोपर्यंत आपली लूप जी आहे ती काम करणार आहे. बेनिफिट ऑफ फॉर लूप इज दॅट इट कंबाइन्स इनिशियलायझेशन, कंडिशन अँड लूप इटरेशन. लूप इटरेशन मीन्स इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट इन सिंगल स्टेटमेंट. म्हणजे एका स्टेटमेंटमध्ये आपण इन्क्रीमेंट किंवा एकाने अंक वाढवू शकतो किंवा तो कमी देखील करू शकतो. आता फॉर लूपचा जो सिंटॅक्स आहे तो इथे दिला आहे. फॉर इनिशियलायझेशन सेमिकोलन कंडिशन सेमिकोलन इटरेशन. म्हणजे आपण जी आपली व्हॅल्यू आहे सुरुवातीची ती इनिशियलाइज करू शकतो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 1 पासून सुरुवात करणार असाल तर इनिशियल व्हॅल्यू ही 1 असणार आहे. कंडिशन द्यायची असेल तर 1 कितपर्यंत समजा 10 अंकांपर्यंत असेल तर ती कंडिशन तुम्ही इथे देऊ शकतात. ती कंडिशन ही तुम्हाला वाढवायची असेल, इटरेशन इन्क्रीमेंट करायची आहे का डिक्रीमेंट करायची आहे, म्हणजे एकाने ती संख्या वाढवायची आहे का कमी करत जायचं आहे. आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये तुमचा जो स्टेटमेंट ब्लॉक आहे की जे आन्सर तुमचं असणार आहे, कंडिशन असणार आहे ती तुमची त्या ठिकाणी राईट केलेली असणार आहे स्टेटमेंट ब्लॉकमध्ये. इनिशियलायझेशन इज असाइन इनिशियल व्हॅल्यू टू द व्हेरिएबल्स. इनिशियलायझेशन जे असतं पहिलं त्याच्यामध्ये काय असते की जी इनिशियल व्हॅल्यू असणार आहे व्हेरिएबलची ती त्या ठिकाणी आपल्याला डिक्लेअर करायची असते. विच एक्झिक्युट्स ओनली वन्स अँड देन द कंडिशन इज चेक. आणि ती आपल्याला एकदाच एक्झिक्यूट करायची आहे कंडिशन जोपर्यंत चेक होत नाही तोपर्यंत.
Loop will execute statement in the statement block till the condition is true. आणि ही जी लूप आहे ती जी जे स्टेटमेंट आहे ते जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत ती कंडिशन जी आहे ती आपली ट्रू राहणार आहे. When the condition becomes false, the control is transferred out of the loop and it will execute remaining program. आणि जर कंडिशन ही जर फॉल्स झाली तर प्रोग्रामचा जो लूप आहे तो त्या ठिकाणी संपणार आहे आणि पुढचं जे एक्झिक्युशन आहे प्रोग्रामचं ते कंटिन्यू सुरू राहणार आहे. इटरेशन मीन्स इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट व्हॅल्यू ऑफ रनिंग व्हेरिएबल. आता इटरेशन जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, एक तर इन्क्रीमेंट करू शकतो एक तर डिक्रीमेंट करू शकतो. जी व्हॅल्यू आहे ती प्रोग्राम रन किंवा एक्झिक्यूट होत असताना ती एक तर इन्क्रीमेंट होईल किंवा डिक्रीमेंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, I is equal to 1, I is less than or equal to 5, I plus plus. I is equal to 1 हे काय आहे, इनिशियलायझेशन व्हॅल्यू आहे. सेकंड आपल्याला दिलेला आहे की कंडिशन काय दिलेली आहे, I is less than or equal to 5. अँड थर्ड इटरेशन दिलेला आहे I प्लस प्लस. कर्ली ब्रॅकेट स्टेटमेंट जो आहे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट डॉक्युमेंट डॉट राईट ln इन ब्रॅकेट आय ची व्हॅल्यू काय होणार आहे, राईट केलेली असणार आहे. राईट ln म्हणजे मेक अ न्यू लाईन कॅरेक्टर. राईट फंक्शनच आहे पण ते कशा पद्धतीने प्रिंट होणार आहे आपल्याला, ते न्यू लाईनवर म्हणजे एका खाली एक आपल्याला ते जी आयची व्हॅल्यू आहे ती प्रिंट झालेली दिसणार आहे. आता आउटपुट दाखवलाय त्यांनी. आउटपुटमध्ये व्हॅल्यू आलेली आहे. पहिली व्हॅल्यू आपली आयची काय घेतलेली आहे, 1 घेतलेली आहे. मग आय काय आहे, एकाने इन्क्रीमेंट होणार आहे म्हणून आला 2, मग 3, 4, 5. आपल्याला कंडिशन कुठपर्यंत दिली त्यांनी, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे 5 पर्यंतची व्हॅल्यू आपली काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. आता याच्या विरुद्ध त्यांनी एक्झाम्पल दिलंय खाली. फॉर आय इज इक्वल टू 5, आयची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 5. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे आयची व्हॅल्यू जी आहे ती एकापेक्षा काय असणार आहे, वाढलेली असणार आहे. आणि इटरेशनला आय मायनस मायनस म्हणजे इथं काय होणार आहे, डिक्रीमेंट होणार आहे. कर्ली ब्रॅकेटमध्ये डॉक्युमेंट डॉट राईट ln आय कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. आउटपुट दिलंय त्यांनी. सुरुवातीला पहिली व्हॅल्यू काय आपली आयची 5, मग एकेकाने ती कमी होत होत कितीपर्यंत सांगितली, ती व्हॅल्यू किती असणार आहे, कंडिशन काय दिली ती, आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणून 5, 4, 3, 2, 1 हे त्याचं आउटपुट आपल्याला इथं दिसतंय. देन नेक्स्ट लूप इज व्हाईल लूप. दिस लूप एक्झिक्यूट statements as long as the condition is true. As soon as condition become false, control comes out of the loop. While loop जी आहे ती कुठपर्यंत असणार आहे की जोपर्यंत कंडिशन आपली ट्रू असणार आहे तोपर्यंत व्हाईल लूप ही त्याचं काम करणार आहे. जर कंडिशन फॉल्स आली तर कंट्रोल हा ऑटोमॅटिकली आपला त्या लूपच्या बाहेर येणार आहे. सिंटॅक्स दिलेला आहे, इनिशियलायझेशन सेमिकोलन व्हाईल कंडिशन कर्ली ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट ब्लॉक सेमिकोलन कर्ली ब्रॅकेट क्लोज. द स्टेटमेंट विद इन द लूप मे बी अ सिंगल लाईन or a block of statements. If the statement within loop is a single line, then curly parenthesis is optional. जर आपले कंडिशन किंवा जे स्टेटमेंट आहे ते जर एका सिंगल लाईन मध्ये असेल
तर आपल्याला कर्ली ब्रॅकेट जे आहे ते देण्याची आवश्यकता नाही, ते ऑप्शनल आहे. Here, loop will be executed repeatedly as long as the condition is true. म्हणजे ही जी लूप आहे ती रिपीट होणार आहे जोपर्यंत कंडिशन ही आपली ट्रू असत नाही तोपर्यंत. Note that if condition always true, then loop would be executed infinitely. So, after some execution, condition becomes false. समजा जर प्रत्येक वेळेला कंडिशन ही ट्रू असेल तर लूप ही इन्फानाइट टाइम एक्झिक्यूट होताना आपल्याला दिसणार आहे. परंतु काही वेळानंतर ऑटोमॅटिकली एक्झिक्युशन जे आहे ते काय होणार आहे, बंद होईल. ती कंडिशन काय होणार आहे, फॉल्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल, व्हेरिएबल I is equal to 1 while I is less than or equal to 5. In curly bracket, document dot write ln in bracket I semicolon I is equal to I plus 1 curly bracket close. Now let us discuss the program for loop. आता आपल्याला लूपिंग स्ट्रक्चरवर एक प्रोग्राम दिलेला आहे, त्या प्रोग्रामचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, डॉक्युमेंट टाईप HTML, प्रोग्रामिंगची फर्स्ट लाईन जी तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सेकंड लाईन हेडिंग टॅग, टायटल दिलेला आहे, टेबल 1, टायटल क्लोज. स्क्रिप्ट टाईप दिलेला आहे, टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट. फंक्शन दिलेला आहे डिस्प्ले. फंक्शनमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत I and A सेमिकोलन. A इज इक्वल टू, A ची व्हॅल्यू दिलेली आहे form1 डॉट text1 t1 डॉट व्हॅल्यू. लूप दिलेली आहे. फॉर इनिशियलायझेशन कंडिशन I इज इक्वल टू 1, I is less than or equal to 10, I plus plus. Curly bracket, document dot write A multiply I plus break, bracket close, curly bracket close, function display close, script close, heading close. In body section, form name is equal to form1, enter number to display table. कोणता नंबरचा टेबल तुम्हाला द्यायचा आहे तो नंबर तुम्ही एंटर करणार आहात. त्याच्यासाठी टॅग दिलेला आहे. इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू t1. इनपुट टाईप इज इक्वल टू बटन, व्हॅल्यू इज इक्वल टू डिस्प्ले टेबल. ऑन क्लिक डिस्प्ले म्हणजे बटन वर क्लिक केल्यानंतर जे डिस्प्ले फंक्शन आहे की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल जी फॉर लूप दिलेली आहे की आपल्याला जो टेबलचा नंबर द्यायचा आहे त्या टेबलचा नंबर जो आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट होऊन मिळणार आहे. बॉडी क्लोज, HTML क्लोज. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला बॉडी सेक्शन जे आहे ते आपलं एक्झिक्यूट होणार आहे. बॉडी सेक्शन मध्ये आपल्याला बटन डिस्प्ले केलेलं आहे डिस्प्ले टेबल नावाचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही नंबर देणार आहात की कोणत्या नंबरचा टेबल तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे. त्यानुसार मग डिस्प्ले फंक्शन मध्ये आपला पॉइंटर सेट होईल. तिथे कंडिशन जी दिलेली आहे फॉर लूप I इज इक्वल टू 1, I इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, I प्लस प्लस, ती कंडिशन व्हेरीफाय होईल. आणि समजा
फॉर एक्झाम्पल आपण 19चा टेबल दिला तर 19चा टेबल जो आहे तो कॅल्क्युलेट होऊन आपल्याला अशा पद्धतीचं आउटपुट जे आहे ते डिस्प्ले झालेलं दिसणार आहे. नेक्स्ट टॉपिक आहे ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू जम्प आउट ऑफ लूप. It is used to make an early exit from a loop. When keyword break is encountered inside the loop, control automatically passes to the next statement after the loop. ब्रेक स्टेटमेंट जे आहे ते लूप मधनं बाहेर निघण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो. म्हणजे नेक्स्ट लाईनवर आपला पॉइंटर सेट करायचा असेल तर आपण ब्रेक स्टेटमेंट जे आहे ते वापरत असतो. समटाइम्स इन लूपिंग इट मे बी नेसेसरी टू स्किप स्टेटमेंट ब्लॉक अँड टेक द कंट्रोल ॲट बिगिनिंग फॉर नेक्स्ट इटरेशन. This is done by using continue statement in JavaScript. काही वेळेला काही लूपमध्ये आपल्याला काही स्टेटमेंट सोडून आपल्याला दुसऱ्या स्टेटमेंट शी कंटिन्यू आपलं इटरेशन जे आहे किंवा जे प्रोग्रामिंग आहे ते करायचं असतं. अशा वेळेला आपल्याला ते स्टेटमेंट स्किप करून प्रोग्राम कंटिन्यू करण्यासाठी कंटिन्यू स्टेटमेंट्स वापरले जात असतात. थँक्यू.